हे आहे स्टार. आपण पाहत आहात स्टार माझा. लोकसभा निवडणुकीचे वारे आता वाहू लागलेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार प्रचाराकरता तयार झालेत. या निवडणुकीत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ईशान्य मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी लोकल ट्रेनमधून मुलुंड ते घाटकोपर असा प्रवास केला. लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि सर्व उमेदवारांनी आपल्या पद्धतीने जय्यत तयारी केलेली आहे. सध्या मी ईशान्य मुंबईमध्ये आहे, विशेषतः ट्रेनमध्ये आहे. तिकडे एनसीपीचे उमेदवार आहेत संजय दिना पाटील यांच्यासोबत आहे. त्यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात केलेली आहे. ट्रेनमधनं प्रचाराची सुरुवात असं म्हणू शकतो. तुम्ही ट्रेनमधनं प्रवास सुरू केलेला आहे, लोकांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत. कुठल्या समस्या तुम्हाला विशेषपूर्वक जाणवल्या तिकडे? ट्रेनमध्ये सर्वात प्रथम जी लोकांच्या समस्या आहेत ते स्टेशनमध्ये तिकीट विंडोज जास्त झाल्या पाहिजेत, ज्याच्यामुळे पीक आवर्सला लाईन जास्त लावावी लागते आणि तासनतास लोकांचे खराब होतात. तर दुसरी समस्या आहे ट्रेनमध्ये जी साफसफाई नाही आहे, साफसफाईची समस्या आहे. ट्रेन जरा साफ राहिल्या पाहिजे, ज्याच्यामुळे लोकांना जरा प्रवास करण्यात जरा बरं होईल. आणि त्या प्रमुख समस्या जी दुसरी लोकांनी सांगितली आहे, महिलांचं म्हणणं होतं की बाबा आमच्यासाठी स्पेशल ट्रेन्स पाहिजेत. तेही बरोबर आहे, कारण महिलांचे डबे कमी आहेत. आणि दुसऱ्या जेव्हा ॲक्सिडेंट होतात का कुठलं काही घटना होते आणि छोटे ॲक्सिडेंट झाले तरी बी कुठल्याही प्रकारचं फर्स्ट एड अवेलेबल नसतं स्टेशनला आणि ॲम्ब्युलन्सेस अवेलेबल नाही का मेडिकल एड लगेच प्रोव्हाइड करण्याचं आणि जीव वाचवण्याचं काही साधन नाही. हे झालं ट्रेनचं. तुमच्या विभागात जो ईशान्य मुंबई जो दिलेला आहे तिकडच्या लोकांसाठी तुमचं कसं आश्वासन असेल आणि कशा पद्धतीने तुम्ही त्यांची आश्वासनं पूर्ण करणार? नाही, आश्वासन असं काही नाही आहे. लोकांच्या समस्याच आहेत, त्या समस्या दूर करण्याचं लोकप्रतिनिधीचं कामच आहे आणि निवडून दिल्यावरती ते करणं गरजेचंच आहे. हे झालं. हे तुमच्या समोर जे प्रतिस्पर्धी आहेत बीजेपीकडनं मनसेकडनं आहेत, जे प्रतिस्पर्धी आहेत, किरीट सोमय्या असतील, शिशिर शिंदे, तुम्ही त्यांना त्यांच्यासमोर आव्हान कसं देणार? आव्हान काय, काम आहे आमचं हो साहेब. कामासमोर आव्हान कसलं? आम्ही काम करतोय, जनरल लोकांचं मी आमदार म्हणून काम करतोय. माझे सहकारी, आमच्या पक्षातले काही नेते, पक्षातले कार्यकर्ते काम करतात आहे लोकांचं. आम्ही कामावरती इलेक्शन लढतोय, मग दुसऱ्या कुठल्या मुद्द्यावरती नाही. आणि रिडेव्हलपमेंट आम्ही लोकांचं जे मूलभूत सुविधा आहेत, वॉटर, गटर, मीटर, त्या प्रोव्हाइड करण्यामध्ये आहेत. आम्ही ज्यापर्यंत लोकांच्या जनरल सुविधा आहेत त्या उपलब्ध होत नाही, त्याच्यानंतरच मग दुसरे मुद्दे घेणार आहोत. एनसीपीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी प्रचाराची सुरुवात केलेली आहे. निवडणुका जवळ येत आहेत, उमेदवारांनी जय्यत तयारी केलेली आहे. आता मतदार कशा पद्धतीने यांनी जी आश्वासनं दिलेली आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी प्रचार केलेला आहे, कशा पद्धतीने त्यांना निवडून देईल काळच ठरवेल. कॅमेरामन गजानन सोबत अविनाश डेगस्कर, स्टार माझा, मुंबई. आता घेऊयात एक ब्रेक आणि ब्रेक नंतर आपण बघणार आहोत मुलांच्या विश्वात. पाहत राहा स्टार माझा.